आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात अतिक्रमण मोहीम राबवली जाते। तिडके कॉलनी परिसरातील 27 घरं ही आज जमीनदोस्त करण्यात आली आहेत। नंदिनी नदीवर पुलाचं बांधकाम करून रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारी अतिक्रमणं काढण्यात आली आहेत। डोळ्यासमोर स्वतःची घरं उद्ध्वस्त होताना बघून अनेकांना अश्रू अनावर झालेत। लहान मुलांनाही भावना अनावर झाल्यात, तर दुसऱ्या बाजूला 3-4 जेसीबीच्या माध्यमातून अतिक्रमण मोहीम राबवली गेली आहे। दरम्यान या अतिक्रमण मोहिमेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विकास कामांना सुरुवात झालेली आहे। ठिकठिकाणी रस्ते, रिंग रोड, उड्डाण पूल हे देखील आता बांधकामाचं काम सुरू झालेले आणि त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला देखील जोरदार सुरुवात झालेली आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून नाशिक शहराच्या विविध भागामध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू आहे। गोदाघाट, पंचवटी परिसरानंतर काल शालिमार परिसरामध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली आणि आज तिडके कॉलनी परिसरातील मिलिंदनगर झोपडपट्टीवर नाशिक महानगरपालिकेचा बुलडोझर हा चालवला जात आहे। आपण बघतोय की अशा पद्धतीने इथे जी रहिवासी घरं होती, जे नागरिक इथे राहत होते, त्यांचं अतिक्रमण हे काढलं जात आहे। साधारणतः 27 घरांचं अतिक्रमण काढलं जात असल्याचं स्थानिक नागरिकांकडनं सांगितलं जात आहे। टप्प्याटप्प्याने आणखी पुढच्या बाजूने देखील रस्ता जर करण्याची वेळ आली तर तिथलंही अतिक्रमण काढलं जाईल असं महापालिकेच्या सूत्रांकडनं सांगितलं जात आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा इथे तैनात करण्यात आलेला आहे। मात्र जे नागरिक होते, जे इथे रहिवासी होते, त्यांना मात्र आता त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। मात्र नाशिक शहरामध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर लाखो साधू महंत नागरिक इथे येणारे, वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये, पर्यायी रस्ते निर्माण व्हावे यासाठी महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली जात आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। दरम्यान आम्हाला विश्वासात न घेता घरं पाडली जात आहेत। मोठ्या बिल्डरला फायदा होण्यासाठी रस्त्याची कामं केली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। तर सर्व शासकीय योजनांचा लाभ स्थानिकांना दिला जाईल। 1-1.5 महिन्यांपासून स्थानिकांना नोटीस बजावून कल्पना देण्यात आलेली होती, अशी माहिती मनपा प्रशासनानं दिलेली आहे। काहीच केलेले नाही। तुम्ही तुमची सोय करा, नाही तर काही करा। आणि आम्हाला तिथं थोडी जागा दिलेली, तिथंच तुम्ही बसा, काहीच नाही वरतून। आता वरचे लोक आहेत सगळे जुन्या भांड्यावाले। आम्ही कुठून पैसा आणायचा, कुठून उभं करायचं? आज 50 वर्षापासून इथं राहतोय। आता त्यावेळेस असं केल्यावर कुठे जायचं? आम्ही 3ऱ्या पिढीचे लोक आहे, तेव्हाची जागा आहे आमची। आम्हाला वाटतं आता आमची परिस्थिती तशी होती, आम्ही कसं करावा, कसं खावा असं आम्हाला वाटलं। घर बांधावा का लेकरं सांभाळावा, लहानचे मोठे केले कसे तरी। इथं लोकांचे कामं बिगारी कामाला जायचं, हे असं याचे कामाला जायचो आम्ही। तेव्हापासून आम्ही इथं राहतो। आई वडील वाढलं, आजा पंचा वाढला इथेच। इथं तेव्हा काहीच नव्हतं, इथं सोसायट्या नव्हत्या। तेव्हापासून आम्ही मागणी हीच आहे, आम्हाला फक्त राहण्याची सोय करायची। कारण आमचे सर्व मुलं बाळ पूर्ण मोकळे उघड्यावर पडलेले आहेत खाली। राहण्याची सोय नाही, हाताने ठोकू राहिले, हाताने सर्व सोय करू राहिले। खाली जरी जागा दिली त्यांनी तर काहीच केलं नाही। घर बांधून द्यायची आम्हाला, आमची हीच विनंती साहेब। मी इथलाच मूळ रहिवासी आहे, लहानाचा मी मोठा इथंच झालोय। आणि त्यानंतर हे जे बिल्डर लॉबी आहे त्या साईडला, त्या बिल्डर लॉबीसाठी हा रस्ता चाललाय सगळ्यात महत्वाचं। यांचे टेंडर सगळे हे ते तिकडे बघा, त्या साईडला कशी डेव्हलपमेंट आहे। 24 फीट पहिले तिथे झाडं लावले होते वन विभागाने, ते झाडं तोडून परत हा रस्ता बनवता। म्हणजे काय चाललंय, कॉन्ट्रॅक्ट बांधायचे, रस्ते चालू करायचे, यांचे पैसे यांच्यापर्यंत पोहोचू जाऊ राहिले प्रत्येक गोष्टीला। अधिकारी काय करतात, तिकडे नेऊन सोडता, येता बघता, हा नाही अतिक्रमण आहे तुमच्यासाठी, अतिक्रमण आहे। अरे कोणत्या पैसे भेटतो तुम्ही, अतिक्रमण करताय? बिचारा गोरगरिबांची सोय सुविधा तर करा पहिले। कुंभमेळा प्राधिकरण आणि मनपा यांच्या संयुक्त विद्यमाने आज ब्रिजच्या कामासाठी ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। आज प्रत्यक्ष कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे फील्डवर। आता जवळपास 70-80% काम उरकलेलं आहे आणि इथपर्यंत ब्रिज आलेला आहे। ब्रिजची लांबी ही 45 मीटर आहे आणि दोन्ही साईडनी जवळपास 100 मीटरचे रोड्स इथे बांधण्यात येणार आहेत। मिलिंदनगर झोपडपट्टीवासियांना नगर परिषदेने बाजूला ओपन स्पेस देऊन तिथे रिहॅबिलिट पण केलेलं आहे
आणि भविष्यात सुद्धा त्यांच्यासाठी काही योजना असतील तर त्याबद्दल प्रशासन आयुक्त मनीषा खत्री मॅडम ज्यांच्या मार्गदर्शनाने ही मोहीम सुरू आहे ते त्याबद्दल विचार करण्याबाबत आमचं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.